घातला, त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला या राष्ट्राचा, या महामानवांचा, पण तो बेंबीच्या देठापासून झाला नाही, तो अंतरंगापासून झाला नाही. इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला आमची कृतज्ञता कळते. लक्षात घ्या, या महामानवांची नावं ज्या ज्या वेळेला आमच्या कानावरती येतील, त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे, आमच्या धामण्यातलं रक्त चौकळ उधळलेल्या घोरांच्या प्रमाणे धावायला हवं. कारण मातानो, या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. आणि म्हणूनच तुम्ही आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या. आणि त्यामुळं आम्ही यांचं देणं लागतो. जय जयकार झाला पाहिजे, पण तो जय जयकार कसा झाला पाहिजे? बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. भगवंतांनी आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे. आई वडिलाची पुण्य असो किंवा तुमची पुण्य असो, एवढं सुंदर शरीर आपल्याला मिळालेलं आहे. या शरीराला दोन हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती सुंदर असं तेज असलं पाहिजे. कारण एवढं सुंदर आयुष्य सहजासहजी कोणाला मिळत नाही, आणि मिळालेल्या पैकी आपण एक आहोत याचा आनंद अगोदर चेहऱ्यावरती असला पाहिजे. आणि जय जयकार कसा करायचा? बेंबीच्या देठापासून करायचा. आणि या परिवर्तनाला आपण सुरुवात करायची आहे. चला, प्रत्येकाने दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे. सगळ्यांनी वरती बसलेले, तुम्ही काय माझ्या लग्नाला आला नाही, माझा साखरपुडा नाही, तुम्ही सुद्धा जय जयकार करायचा आहे. विचार मंचावरचे सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे. कॅमेरा मन सोडून, नाही तर ते जय करायला जाईन आणि कॅमेरा फोडल. चला, पाठी मागचे सगळे. अजून काय काय जरा द्विधावस्थित आहेत. आपलं एवढं डिमांड आहे आणि आपण कसं जय म्हणायचं? बीपी होऊन मरशील. मी सांगतोय तेवढंच ऐकायचं. आणि परत ते ही सांगू दे मला, नाही तर तुम्ही म्हणाल अगोदर आम्हाला सूचना का दिली नाही. 25 वर्ष या विचार मंचाला दिलेत. 25 वर्ष आपल्या जिभेवर वाचासिद्धी आहे, वाचासिद्धी. एखाद्याला जर चुकून आपण शाप दिला तर 100% आपला शाप लागतो. आणि आजचा शाप असा आहे, जो कोणी जय म्हणणार नाही, उद्याचा दिवस ते बघत नाही. भिंतीवर फोटो. जो जय म्हणणार नाही, अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागेल, पाऊण तासात ते घामानं भिजल, एका तासात डॉक्टर येतील, नाडी बघून म्हणतील शरीरानं उपचाराला सुद्धा संधी दिली नाही, एवढ्या जोरात गेलं अटॅकनं. उद्या जर नवऱ्या पुढे मिरवायचं असेल, आहो आहो, किंवा हा कार्यक्रम संपल्यानंतर जे काही प्लॅनिंग केलेले आहेत, कुठं कुठं त्या बिचाऱ्याला घेऊन जायचं आहे धरून, ती जर पूर्ण करायची असतील तर जय जयकार व्यवस्थित करायचा. कोणी वट वागळासारखं माझ्या समोर बसायचं नाही. चला आता, अरे बाबा, लगेच हात वर झालं बघा वरच्यांचं. तुम्ही तर डायरेक्ट वरच कनेक्शन आहे, जिथल्या तिथं जाशेला गुप करून. चला जोरात आता खांद्याजवळ ठेवायचे आहेत, खांद्याजवळ, आणि जोरात जय जयकार. कॅमेरा जरा फिरव रे. एक कॅमेरा इकडे स्टेजवर पाहिजे आणि एक इकडे पाहिजे. जय जयकार कसे करते जरा कळायला पाहिजे. चला, हा, ओके. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. वा, आता येणारी 20 मिनिटं चेहऱ्यावर असं स्टेज पाहिजे. आणि खास करून मातांच्यासाठी हात जोडून सांगतोय, जेवढ्या माझ्या माता आहेत आणि भगिनी आहेत, तुमच्यासाठी खास करून आजचा माझा संदेश, अजिबात तणाव घेऊन इथं बसायचं नाही. आलं का लक्षात? एकदम हसायचं. आलं हसायला, कसं हसू, आणि समोर एवढी लोक बसलेत ना, अजिबात नाही. आलं हसायला, बिंदास व्यक्त व्हायचं, ख्या 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 दात काढून हसायचं. किडलेली दात शेजारणीला दसली तरी चालत्यात 72. तू अजिबात भ्यायचं नाही, नाहीतर नवऱ्याला काय वाटलं ते नंतर भांडणं काढल. त्याच्या नादाला लागू नको, ते कुठं पण जाऊन हसून येतं. या लय नालाय काय ते. तुझ्या लक्षात आलं का? उगच तुझंच चाललंय, ह्यानी जेवले तर मी जेवते, नाहीतर मी जेवत नाही. ते झालं 150 टनाचा भोपळा. तू झाली शेवग्यासारखी. फुकट मारायचं नाही. तर आजचा अर्धा तास तुझा भाव आलाय ना तुझ्या आयुष्यात, सगळं विसरून जायचं बघ. आणि खदा खदा हसायचा, हसता हसता शेजारणीला टाळी द्यायची, पडली तरी चालत्या, अजिबात तिची काळजी करायची नाही. आणि तुम्हाला एवढं कळत नाही का ग मातानो, की बारकी बारकी पोरं कशाला बोकांडी घेऊन बसलाय का तुम्ही? निदान आजच्या दिवस त्या नवऱ्याकडे देता येत नाही काय? आली घेऊन लगेच, चल र गाण्यान, चल र शोन्यान, हागला कारण मुतला कारण. तुझा ते पोरग पण एवढं कार्टून, जरा आई हसायला लागली की रडायला लागतंय, मम्मी बाहेर चल, शिला आलंय, मम्मी शिवला आलंय.
आज आनंदानं जगायचं, अर्धा तास आनंदानं जगायचं आणि घरी जाताना कसं जायचं, टना उड्या मारतच जायचं. सासू म्हणाली पाहिजे कुठनं जाऊन आल्यावर लागले अशी कराय, सासू समोर उभं राहायचं. आणि आज मात्र सासूकडे बघून नाक मुरडायचं नाही, बोट मोडायची नाहीत. आज वेगळं करायचं, सासूकडे बघायचं, नाच करायचा, आत्या माक करायचा, म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घेतला की म्हातारी खाली पडत्या. म्हातारी खाली पडली की तिला सोडायचं नाही, जवळ बसायचं आणि पुन्हा दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा, आत्या माक करायचं. म्हातारी गडा 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 लोळायला लागत्या. आणि म्हातारी लोळायला लागली की तुझ्या नवऱ्याला म्हणत्या 2 दिवस झाला आमोशा संपून हिच्या अंगात आज आलेलं दिसतंय, हा नारळ फोड, लिंबू काप, काय वाटेल ते कर. तेव्हा सासूला सांगायचं, नवऱ्याला सांगायचं, आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही, आजपासून या घरामध्ये कोणी कोणावर भांडण करणार नाही. तर प्रत्येकानं जगायचं कसं, तर चला जगूया आनंदानं जगायचं. कारण करोडो रुपयांच्या भिंती उभ्या राहतील घराच्या, पण त्यात आनंद मिळेल असं अजिबात होणार नाही. पण झोपडी जरी तुझी असली आणि त्यात तू आनंदी असलीस तर ती झोपडी म्हणजे करोड रुपयांच्या भिंतीपेक्षा श्रेष्ठ असतात. हे आमचं अध्यात्म सांगतं. राजासची महाले सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. आणि म्हणून आजपासून हे बघ, चेहऱ्यावरती एक तेज पाहिजे. आणि सगळ्या पुरुष मंडळींना सांगतोय, माझ्या बंधूंनो, माझ्या भावासारख्यात, तुम्ही माझ्या भावासारख्यात, काही वडीलधारी माणसं आहेत. घरी आपण जाताना कसं गेलं पाहिजे, कसं गेलं पाहिजे, अरे आपलं घर आनंदी तर आपण घर आनंदी. आपल्याला ऊर्जा नेमकी मिळते कुठून, घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे चाललेलं आहे. आज करोडो रुपये, अरब रुपये मिळवण्याचं आमचं ध्येय आहे. आयुष्य सुंदर झालं पाहिजे. पण हे सगळं कोणासाठी, तर माझ्या घरातलं पोरग, माझ्या घरातली माझ्या घरातली माझी लक्ष्मी, माझ्या घरातली माझी आई, माझ्या घरातला माझा बाप आणि त्याबरोबर माझा समाज, यासाठी हे सगळं चाललेलं आहे. मग आनंदासाठी सगळं चाललंय ना, तर चेहऱ्यावर आनंद पाहिजे. सगळ्या पुरुष मंडळींना सांगतोय, आज घरी गेल्यानंतर किंवा इथं जोडून आला असेल तर आपल्या बायकोकडे बघायचं ना, अगोदर एक सुंदर स्माइल द्यायचं. लेका एवढ्या सुंदर स्माइल द्यायचं, एवढ्या सुंदर स्माइल द्यायचं, तिला लग्नाचा पहिला दिवस आठवला पाहिजे आणि अशी लाजली पाहिजे, अहो असं झालं पाहिजे. आलं का लक्षात? घरी जायचं, आपल्या नवऱ्याला अगोदर आपल्या बायकोकडे बघून एक सुंदर हास्य द्यायचं. कारण ज्या घरामधला पुरुष, ज्या घरामधला वडील, ज्या घरामधला नवरा अगदी आनंदी असतो, ते घर आनंदी असतं. आणि म्हणून अगोदर घरी जायचं आणि आपल्या बायकोकडे बघून हसायचं, नक्की हसायचं. एवढं करून बघा, तुमच्या आयुष्यात आनंदाला सुरुवात होते. आता मी सांगितलंय म्हणून लगेच करायचं नाही. काही मोदळं असं बसलेले असतात, काही करा, चेहरा बघा असा, अशा मोदळ्यांना तर सांगतोय अगोदर जाऊन हसायचं घरात. आणि मी सांगितलंय म्हणून लगेच प्रयोग करू नका. कारण रत्नागिरीला असंच झालं, बायकोकडे बघून घरी गेल्यानंतर हसा म्हणून मी सांगितलं आणि एक समोर बसलो तर लई पेटलं, एवढं पेटलं. घरी गेलं आणि बायको नेमकी उमऱ्यावर उभी होती. ह्याला आठवलं, हंकारे सरांनी सांगितलंय बायकोकडे बघून हसायचं, लय भारी असतंय. आणि ते हसलं. जसं ते हसलं, तिनं धरला, खाली पाडला, उरावर बसली. 150 टनाचा मोदळा होता, ते होतं 45 किलोचं. लागलं टाचा घासायला. ती जशी बसली तसं त्यानं होक केलं, जीभ तेवढी बाहेर काढली. तिनं तीच जीभ धरली, दुसऱ्या हाताची मुठी केली, 2 ठोस देत म्हणाली, नालायका वटवागळा, 18 वर्ष लग्नाला झाली, एकदा पण माझ्याकडे बघून हसला नाहीस. 18 वर्षात एकदा पण माझ्याकडे बघून हसला नाहीस. आणि मगाशी माझ्या आईला अटॅक आलाय ना हसत आलायस रे घरला. त्यामुळे सभागृहातल्या सगळ्या माझ्या बांधवांना सांगतोय, अगोदर अंदाज घ्यायचा. कारण तुमचं इंजान तुम्हाला माहिती कसं आहे. मी आपला एक आनंदाचा महामंत्र दिलाय. आणि या पोरांची तर अजिबात काळजी करायची नाही. दिदे बसून घ्या का तिथं, का लागले शाळा, बस तिथं. पोरांनो दंगा करायचं नाही. या लेकरांना आज सांगायला आलोय बाप, या लेकरांना सांगायला आलोय आई, जास्त वेळ माझ्याकडे नाही बघ, पण मिळालेल्या वेळामध्ये तुझ्या काळजामध्ये आज बाप फिरतो. वसंत हंकारे आला, वसंत हंकारे आला आणि फक्त हसवून गेला असं होता कामा नये. वसंत हंकारे आला आणि फक्त हसवून गेला असं होता कामा नये. वसंत हंकारे आला आणि माणसामधला माणूस जागा करून गेला. आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरा, पोरा, आज तुझं वय कितीही वर्षाचा असू दे, तुझं वय 20 वर्षाचं आहे, तुझं वय 35 वर्षाचं आहे, तुझं वय 40 वर्षाचं आहे. आज एक काम करायचं बघ, पळत पळत घरी जायचं पोरा, घरी जायचं, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची.
पळत पळत घरी जायचं, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची ना आईला पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न तू तुझ्या माऊलीला कधीच विचारला नाहीस. इयत्ता पहिली पासून पदवी पर्यंत तू शिक्षण घेतलास, तू डॉक्टर झालास, तू इंजिनियर झालास, तू वकील झालास, पण तुझ्या आईला हा प्रश्न तू कधीच विचारला नाहीस. पोरा, हा प्रश्न त्या माऊलीला आज विचारायचा. पळत पळत जायचं, तिच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा, आई आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस, आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस आई, त्या वेळेला तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती यातना होत होत्या. ए पोरानो, पळत पळत जायचं, त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस, आणि ज्या वेळेला तू मला जन्म देत होतीस त्या वेळेला आई तुला किती वेदना होत होत्या ग. पोरानं पळत पळत जायचं, त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा. टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, मुखातले सगळे शब्द तिच्या विरून जातील पोरा. कारण आजपर्यंत त्या आईला हा प्रश्न कधीच कोणी विचारला नाही, आणि कुठल्याच पुस्तकाच्या पानावरती हा प्रश्न पोरा तुला सापडला नाही. ज्या क्षणाला तू हा प्रश्न विचारशील, मुखातले सगळे शब्द तिच्या विरून जातील. म्हणून पोरा मी तुला सांगतोय बघ, 9 महिने 9 दिवस ती माऊली तुला उदरामध्ये ठेवत असते, आणि ज्या वेळेला पोरानो ती तुम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. एवढ्या अनंत यातना, एवढ्या मरण यातना त्या माऊलीला होत असतात पोरानो, तुम्हा आम्हाला जन्म देताना. ए पोरा, एकीकडे ती माऊली तुला जन्म देत असते, आणि दुसरीकडे तिचा शेवटचा श्वास या आसमंतामध्ये विलीन होत असतो पोरा, या आसमंतामध्ये विलीन होत असतो. अनेक अवघड गणित आम्ही फळ्यावरती सोडवली पोरानो. अनेक अवघड गणित फळ्यावरती आम्ही सोडवली, पण आईच्या वेदनेचं हे गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही पोरा. आईच्या वेदनेचं हे गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला पोरा, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आज ही याच मातीतल्या 21व्या शतकामध्ये वृद्धाश्रमामध्ये सडू लागला. ही व्यथा आहे बघ आमची, आणि म्हणून सांगतोय पोरा, तुला याचा अध्यात्म पण सांगतो बघ. हे बघ, ज्या क्षणाला ती माऊली तुला जन्म देते, ज्या क्षणाला ती माऊली पोरा तुला जन्म देते, त्यावेळेला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांचा जर कोणी पहिल्यांदा मुका घेतला असेल, आणि तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल, तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. ही आई आहे बघ पोरा. हे बघ, याच्या पुढचं तुला अध्यात्म सांगतो पोरा. याच्या पुढचं तुला अध्यात्म सांगतो बघ. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या दोन्ही हातामध्ये जर तुला कोणी घेतला असेल, आणि तुझ्या गालावर जर पहिला अश्रू कोणाचा पडला असेल आनंदाचा, तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पण हा बाप आणि ही आईच आम्हाला 21व्या शतकामध्ये कळाली नाही. पोरानो, आणि म्हणून येणाऱ्या 10 मिनिटामध्ये तुझ्या काळजामध्ये बाप पेरतो बघ, तुझ्या काळजामध्ये आई पेरतो बघ. सगळं काय आम्ही कमावलं, या 21व्या शतकामध्ये जग आम्ही मुठीमध्ये घेतलं. या 21व्या शतकामध्ये आम्ही जग मुठीत घेतलं, पण ज्यांच्यामुळे जग मुठीत घेतलं तो बाप आणि ती आई मात्र आज खऱ्या अर्थानं वंचित राहिली पोरा. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, इथं बसलेल्या प्रत्येक माझ्या लेकीला सांगतोय, जरा लहान मुलांना सावरायचं, कोणी बोलू द्यायचं नाही, 10-20 मिनिटं प्लीज. पोरे, तुला जर खऱ्या अर्थानं तुला बाप कळायचा असेल, खऱ्या अर्थानं जर तुला आई कळायची असेल, आयुष्यामध्ये संघर्ष काय असतो हा जर तुला जाणून घ्यायचा असेल, तर पोरी 1 मिनिटामध्ये मी तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. शाण्याला शब्दाचा मार असतो. एक संयोजक जायचं आणि सगळी पोरं तेवढी शांत बसवायची किंवा बाहेर काढायची. बघ पोरे, तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ पोरे, तुला तुझी ओळख तयार करून देतो. तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ.
पुण्याच्या याच रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पोरी 9 महिने 9 दिवस आई तुला उदरामध्ये ठेवते, आनंदाने बाप तुला एक नाव देतो, तुझ्या नावापुढे तुझ्या बापाचं नाव लागतं, बापाच्या नावापुढे आपल्या खानदानाचं नाव लागतं आणि आपली एक ओळख तयार होते. आणि हीच ओळख घेऊन आपण आयुष्यभर फिरत असतो पोरी. पण या ओळखीच्या पुढे अजून एक तुझी खऱ्या अर्थानं ओळख आहे बघ. तू का म्हणे होय मनाशी संवाद. ज्या वेळेला आपण स्वतःशी संवाद करतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ही खरी ओळख आपल्याला कळते. आणि म्हणून तुला तुझी खरी ओळख तयार करून देतो बघ. पुण्याच्या याच रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं पोरी. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती बघ. 100-150 वर्षापूर्वी याच पुण्याच्या रस्त्यावरून स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं, समाज परिवर्तन करायचं. समाजाला हे मान्य नव्हतं बघ पोरी. समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, समाज तिच्या अंगावरती दगड फेकत होता, शेणाचा मारा करत होता. सगळं काही सहन करत ती माऊली, सगळं काही सहन करत ती माऊली पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती बघ. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती सहन करत होते. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या पोरी. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या पोरी. हे पोरी, ही सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. इथं बसलेल्या प्रत्येक आईला सांगतो, आज जायचं लेकीच्या नजरेमध्ये नजर घालायची, तिला तिची खरी ओळख तयार करून जायची. इथं बसलेल्या प्रत्येक वडिलांना मी सांगतो, आपल्या लेकीच्या नजरेमध्ये नजर घालत तिला तिची ओळख तयार करून द्यायची. कारण पोरी, या राष्ट्राची ती सावित्री माई तू आहेस बघ. तू एवढी स्वस्त नाहीस पोरी. कोणी पण यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुला तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुला रस्त्यावरती सोडून द्यावं, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. या शिकण्याच्या वयामध्ये, आयुष्याला उभारी देण्याच्या या वयामध्ये तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवण, तुझ्या आयुष्याचं मात्र करावं एवढी पोरी स्वस्त नाहीस तू. पोरी बघ, तुला 1 मिनिटामध्ये दुसरी ओळख तयार करून देतो बघ. जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बघ. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनं, नाही. एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचा सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस बघ. ही खरी तुझी ओळख आहे पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का? पोरी, माझ्या राजानं कोणाच्या पोटी जन्म घेतला 1 मिनिटात तुला जाणीव तयार करून देतो बघ. आणि ही ओळख आजपासून तो आयुष्यभर विसरायची नाही बघ. एक वेळ 10वीला आणि 12वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण वाघासारखा तुझा बाप आहे, वाघिणी सारखी तुझी आई आहे बघ. त्यांची मान अशीच अभिमानानं उंच राहिली पाहिजे. आणि म्हणून तुला पोरी सांगतोय, माझ्या राजानं कोणाच्या पोटी जन्म घेतला? आऊजी जाऊच्या शील सत्य प्रियता शास्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजय अण्णा बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनोधैर्य निर्भयता कुलकन्या कुले धन्या महितान्वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता जाऊच्या पोटी माझ्या राजानं जन्म घेतला बघ. दानवीर दयावीर धर्मवीर युद्धवीर महान ओजस्वी तेजस्वी राजनीती जाणकार महावीर महाबाऊ महाबली बली अतुल बली सुलक्षणी वाऱ्याप्रमाणे वेगवान गरुडासारखी नजर दाक्षिणात्य शाहवर्मा क्षत्रिय शहाजीराजे भोसले यांच्या पोटी जन्म घेतला माझ्या राजानं. आता पोरी ऐक, तुझा बाप म्हणजे असाच आहे बघ, तुझी आई म्हणजे सुद्धा अशीच आहे बघ. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे पोरी. आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. या राष्ट्राची तू वाघीण आहेस पोरी. या देशाचा मान आणि स्वाभिमान आहे पोरी. एवढी तू स्वस्त नाहीस. कोणी पण यावं आणि तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. हे पोरा, हे बघ, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली. नीट ऐकायचं रे. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं की बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. या सभागृहामधल्या प्रत्येक युवकाला अगोदर मी सांगतोय, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये स्वतःच्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेतले बघ.
ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला बघ. 23 वर्षाचा भगतसिंग फासाच्या तख्ताकडे निघालेले होते आणि इंग्रज त्यांना विचारतात शेवटची इच्छा काय आहे. त्यावेळेला इंग्रजांच्या नजरेत नजर घालत या देशाचा वाघ म्हणतो, इतर कायद्यांना ज्या वेळेला तुम्ही फाशी देता त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती काळं कापड झाकता, पण माझ्या चेहऱ्यावरती काळं कापड झाकू नका, कारण एक क्रांतिकारक या देशासाठी हसत हसत कसा मरतो मला हे इंग्रजांना दाखवून द्यायचं आहे. मृत्यूच्या दारात हसणाऱ्यांची ही माती आहे. पोरानो, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात स्वतःच्या शरीराचे तुकडे करून घेतले. हा इतिहास आहे. इतिहास फक्त वाचून परीक्षेत लिहिण्यासाठी नसतो, इतिहासातून शिकायचं असतं. हे संघर्ष करायचा असतो, अनेक संकटांच्या वरती मात करायची असते. बघ, वय वर्ष 32 माझ्या संभाजीराजांचं, वय वर्ष 32 माझ्या संभाजीराजांचं. संभाजीराजांना कैद झालेले आहे, संभाजीराजांना कैद झालेले आहे. मृत्यूच्या दारात माझा संभाजीराजा उभा आहे. साखळदंडामध्ये संभाजीराजांना बांधलेला आहे. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे. असंख्य जखमा शरीरावरती आहेत. त्या जखमातून काळं रक्त टप 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 जमिनीवरती कोसळत आहे. पण मृत्यूच्या दारात संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचित हटलेलं नव्हतं. आणि पाचशा संभाजीराजांना विचारतो, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात संभाजीराजे औरंगजेबाच्या नजरेमध्ये नजर घालतात. औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, और उन गद्दारों के नाम जो नमक हमारा खाते हैं और काम तुम्हारे लिए करते हैं, उन गद्दारों के नाम हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात महाराष्ट्राचा हा वाघ आणि ब्रह्मांडाचा नायक औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. या खांद्यावरती माझ्या बापाने दिलेली जिम्मेदारी मला कळालेली आहे. तापलेल्या सळ्या डोळ्यासमोर आल्या. नीट ऐकून घ्यायचं रे पोरानो, छोटंसं संकट आलं तर आम्ही शरणागती पत्करतो. इथं बघ, हे बघ, तापलेल्या सळ्या डोळ्यासमोर आल्या. माझ्या पोराच्या पायामध्ये एखादा काटा जरी घुसला तर पोरग तुझा हंबरडा फोडतं बघ, आणि रात्रंदिवस तू त्या पोराच्या लेकराच्या शेजारी बसून राहतेस. वेदनेचा कहर होतो बघ घरामध्ये. एखादा खेळा जर तुझ्या पोराच्या पायामध्ये घुसला तर तापलेल्या सळ्या डोळ्यासमोर आल्या बघ. संभाजीराजांच्या डोळ्यासमोर तापलेल्या सळ्या आल्या, लाल भडक सळ्या आल्या. आणि संभाजीराजांना पाचा म्हणतो, संभा, आप तो झुक जा संभा, नाही तो तेरी जिंदा आंखें निकाल देंगे. संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नाही. तापलेल्या सळ्या डोळ्याच्या आर पार गेल्या. सर्र आवाज आला. डोळ्यांच्या खोबण्यातून फक्त धूर बाहेर येत होता. काळं रक्त टप टप जमिनीवरती कोसळत होतं. पण संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र कमी झालं नाही. जिवंत जीभ काढली, जिवंत डोळे काढले, जिवंत कातडी काढली. संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, भीमेवरती विखुरले गेले. तरी सुद्धा महाराष्ट्राचा हा वाघ शत्रू समोर झुकला नाही. कारण पोरानो, संभाजीराजांना त्यांचा बाप कळालेला होता. संभाजीराजांना बापाचं स्वराज्य कळालेलं होतं. संभाजीराजांना त्यांच्या खांद्यावरची जिम्मेदारी कळालेली होती. इतिहासातून आपल्या बापाकडून संभाजीराजे संघर्ष काय असतो हे शिकले होते. तुम्ही आम्ही शिकलो का पोरानो? तुम्हा आम्हाला बाप कळाला का? नाही कळाला. ज्यावेळेला बाप सांगतो पोरग माझं माझ्या खांद्याला आलं, पोरग माझं हाताखाली आलं, त्यावेळेला तेच पोरग मित्रांचे वाढदिवस रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत साजरे करत, लक्षात घ्या, मद्याचा प्याला हातामध्ये घेऊन फिरत असतं. पोरानो, वाघासारख्या बापाला आम्ही मान खाली घालायला लावली. आम्ही अनेक डॉक्टर दिले या देशाला, आम्ही अनेक इंजिनियर दिले या देशाला, आम्ही अनेक IAS दिले या देशाला. पण लक्षात घ्या, हीच पोरं आज आत्महत्या करू लागली. पोरानो, तुम्ही आम्ही मिळवलं काय? तुम्ही आम्ही मिळवलं काय? आणि म्हणूनच तुला एका मिनिटामध्ये सांगतो, मी तर थांबतो बघ, जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बघ. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. तुकोबाराया का सांगतात, आईला आई पण कधी येत आणि बापाला बाप पण कधी येत आहे? बघ, इतिहासाच्या पानावरचं हे ज्वलंत उदाहरण. माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता बघ.
पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता, आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं, आता आम्हाला राजा मिळालेला होता. 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता. मस्तकी जिरेटोप होता, कमरेला तलवार होती, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ ब्रह्मांडाचा नायक 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला आहे. आणि समोरच्या सिंहासनावरती माझी आऊ जिजाऊ बसलेली आहे आणि आपल्या राजाला डोळं भरून पाहत आहे. याच लेकराला 9 महिने 9 दिवस मी उदरामध्ये ठेवलं. याच लेकराला 9 महिने 9 दिवस मी उदरामध्ये ठेवलं. या लेकरावरती मी संस्कार केले आणि हे लेकरू स्वतःच्या कर्तृत्वावरती आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला आहे. आऊ जिजाऊचा ऊर भरून आला, डोळे पाणावले, मोत्यासारखे अश्रू डोळ्यामध्ये दाटले आणि एक एक अश्रू मोत्यासारखा घळ 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 सिंहासनावरती कोसळू लागला. सिंहासनावरती कोसळू लागला. आऊ जिजाऊ उठल्या, आपल्या सिंहासनावरून उठल्या आणि राजांच्या दिशेने धावू लागल्या, राजांच्या दिशेने धावू लागल्या. माझ्या राजानं बघितलं, आऊ साहेब काय करतायत? आऊ साहेब आमच्या दिशेने येत आहेत. माझा राजा विजयसारखा उठला, माझा राजा विजयसारखा उठला, धावत 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 आऊ साहेबांच्या जवळ आला, आऊ साहेबांना मुजरा घातला, आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती ठेवलं. माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊ साहेबांच्या चरणावरती पडत होतं आणि माझ्या आऊ साहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होतं. माझ्या राजानं हंबरडा फोडला, आऊ साहेब, आऊ साहेब आपण काय न केलं? आऊ साहेब आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो आपल्यापर्यंत. आऊ साहेब आपण काय न केलं? त्यावेळेला आऊ साहेब राजांना म्हणते, राज या स्वराज्याचं स्वप्न आज पूर्ण होतंय. राज आज आपण राजा होणार आणि राज याच दिवशी एका आईचं एक मागणं आहे. राज बोलू का? राज बोलू का? माझ्या राजानं पुन्हा हंबरडा फोडला. आऊ साहेब काय बोलताय? आऊ साहेब, आऊ साहेब 9 महिने 9 दिवस आपण आम्हास उदरात ठेवलं नसतं, आमच्या संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता. आऊ साहेब हुकुम करा, काय मागणं आहे? आऊ साहेब काय मागणं आहे? त्यावेळेला ती माऊली आपल्या लेकराला जवळ घेते आणि राजांच्या गालावरून हात फिरवत आऊ साहेब राजांना म्हणते, राज एकच मागणं आहे, पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज राज पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. माझ्या राजानं हंबरडा फोडला आणि माझा राजा आऊ साहेबांना म्हणतो, आऊ साहेब, आऊ साहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊ साहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल आऊ साहेब तोपर्यंत आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊ साहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आऊ साहेब पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोरानो आज या विचार मंचावरून सांगतोय बघ, पवित्र विचार मंच आहे बघ हा. बघ आई बापानं जन्म दिला ना रे, हे लेकरानो आम्ही नालायक झालो, आम्ही हरामखोर झालो, विसरलो आम्ही आमच्या आई बापाला, विसरलो या मातेला, विसरलो या राष्ट्राला. आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरा, बघ आई बापानं केलेल्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आहे पोरा. स्वतःच्या मेहनतीवरती कष्टाने एवढा मोठा हो, एवढा मोठा हो, एवढा मोठा हो पोरा. तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे, पोरा पुरी पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे रे, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि म्हणूनच तुला सांगतो बघ, 2च मिनिटात मी इथं थांबतो बघ. हे बघ आईला पहिला प्रश्न विचारला ना रे, आई तुला किती वेदना होतात? आई मला जन्म देताना तुला किती वेदना होत होत्या याचं गणित तुला कळालं पोरा. आता पळत पळत जायचं ना आईला दुसरा प्रश्न विचारायचा बस. आणि हा दुसरा प्रश्न कळाला की मी इथं थांबतो बघ पोरा. इकडे बघ. आणि आईला का दुसरा प्रश्न विचारायचा याचंही गणित मी तुला सांगतो बघ. हे बघ तिचं लग्न झालं बघ. लग्न झाल्यानंतर एका पायावर तुझ्या बापा बरोबर ती आली बघ. नीट ऐकून घ्यायचं रे. तिचं लग्न झालं बघ आणि लग्न झाल्यानंतर एका पायावरती कशाचाही विचार न करता ती तुझ्या बापा बरोबर आली बघ.
आणि एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडलं, एका क्षणात तिनं तिच्या भावाला सोडलं, एका क्षणात 20 वर्षाच्या आठवणी सगळ्या पायाखाली घेतल्या आणि दुसऱ्या क्षणाला तुझ्या बापाबरोबर तुझी आई आली बघ पोरा. आणि आल्यानंतर फक्त एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरानो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आणि म्हणून सांगतोय, आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. पोरा, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 30 वर्षाचं आहे, तुझं वय 35 वर्षाचं आहे, तुझं वय 40 वर्षाचं आहे, घरामध्ये आई आहे ना रे पोरा, तर पळत पळत जायचं आणि त्या माऊलीला आज दुसरा प्रश्न विचारायचा बघ. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. हे आई, माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत घेऊन जात होतीस माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. आई 25 वर्षापूर्वी आपण महिन्यातून 4-4 वेळेला तुझ्या माहेरी माझ्या आजोळी जात होतो. आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू वर्षातून एकदा सुद्धा जात नाहीस ग तुझ्या माहेरी. का ग आई, का? ए पोरांनो, एवढा प्रश्न फक्त त्या माऊलीला विचारा, ऊर भरून येईल, अश्रू दाटतील. तुला मिठी मारत तुझी आई तुला म्हणाल, खराय पोरा, खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होती माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मी घेऊन जात होती तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी पोरी. पण आता वर्षातून काय ग 2-2 वर्ष झाली तरी सुद्धा मी नाही जात माझ्या माहेरी पोरी, नाही जात. कारण 25 वर्षापूर्वी पोरी जेव्हा मला माझ्या आई बापाची आठवण येत होती तेव्हा हे बघ, हे वैभव नव्हतं बघ 25 वर्षापूर्वी. तुझ्या बापानं आता कमवलंय बघ. हे भाड्याच्या घरामध्ये राहत होतो, एसटी पुरते पैसे मी घेत होती तुझ्या बापाकडून, हातामध्ये एक पिशवी घेत होती. हे बघ, हातामध्ये एक पिशवी घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती बघ. एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून मी खाली उतरत होती आणि घराच्या दिशेने मी धावत होती पोरी. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते ना आईच्या गळ्यामध्ये मी पडते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाच्या गळ्यामध्ये मी पडते, कधी एकदाचा माझा भाऊ माझ्या समोर येतो आणि हळूच 20 रुपयाची मळलेली नोट काढून कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. पुरी 25 वर्षापूर्वी जेव्हा मला माझ्या आई बापाची आठवण येत होती, हातामध्ये पिशवी घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, पळत 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 घराच्या दिशेने मी धावत होती बघ. जशी एसटी माझ्या माहेरी यायची, एसटीतून उतरायची, घराच्या दिशेने मी धावायची. नजरेच्या टप्प्यामध्ये पुरी माझं घर यायचं बघ. मग मी हरणासारखी पावलं उचलायची, नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पुरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं की मला लांबूनच कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच गेलं ग पोरी, माझं बालपण अगदी तसंच गेलं. बघ, तिन्ही सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते ना ग पोरी, अंगणात बापाचं चप्पल दिसलं की अंगणातूनच मी पळत जायची. आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा 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 उद्या मला हे पाहिजे, आबा 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 उद्या मला ते पाहिजे. आबा माझा बाप मला जवळ घ्यायचा. अगं कार्टे, मेलोय का काय मी अजून, देतो की तुला काय पाहिजे ते, येतो तुझ्या शाळेत. अगं सकाळी शाळेला गेले, जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातेस, तुला भूक लागली असेल, अगोदर
अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा, स्वतःच्या हातानं एखादा घास माझ्या मुखामध्ये माझा बाप घालायचा. पुरी लग्न झालं, सासरी आले, लग्न झालं, सासरी आले, आणि ज्या वेळेला मला माझ्या माहेरची आठवण येत होती बघ, हातामध्ये पिशवी घेत होती, एसटी मध्ये बसत होती, एसटी ज्या वेळेला माहेर येत होती, घराच्या दिशेने धावत होती, मला घर दिसायचं, घराच्या समोरचं ते अंगण दिसायचं, आणि अंगणामध्ये अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं, आणि लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच, आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा, आणि कानात मला विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी? हे पुरी, हे मी काही चूक तर केली नाही ना ग पुरी? त्यावेळेला आबाच्या गळ्यात पडत मी माझ्या बापाला सांगायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आली की ग आपली, पोर आली की आपली. मग माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती जाताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची, आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा, पळत पळत माझ्या जवळ यायची, पळत पळत माझ्या जवळ यायची, आणि तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची, आणि मला म्हणायची, पुरी जरा गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत, माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची, आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात चल. पुरी 25 वर्ष उलटून गेली बघ पोरी आता. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, पोरी 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. पुरी 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली, आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला आता हाक देत नाही पुरी. माझ्या आईला आता हाक देत नाही. ती पोरं जरा शांत करा. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आता मला दिसत नाही पोरे. आईच्या हातातला तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या गालाचं दोन्ही मुख घेणारी माझी आई आता मला त्या घरात दिसत नाही पोरी. लाखो रुपये आहेत बघत आमच्याकडे. अखंड गावालाच काय तर शहराला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पोरी. पोरी, हे बघ, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पोरी, ऐक, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पोरी, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो पोरी. आणि काळीज माझं चर्र करत पोरी, काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. नीट ऐकायचं रे.
बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या हातानं बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं. पुरी किती बरं झालं असतं. हे बघ, आज लाखो रुपये आहेत तुझ्या बापाकडे माझ्याकडे. पुरी अखंड गावाला आपण पंचपक्वानाचं जेवण घालू शकतो, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस ग पुरी? पुरी कशी आहेस? एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आई खाली येऊन आता माझ्या गालावरून हात नाही फिरवणार. पुरी हात नाही फिरवणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. एवढं ऐकायचं मी इथं थांबतो बघ. शाण्याला शब्दाचा मार असतो. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. हे बघ, या विचार मंचावरून एकच विचार आज काळजात पेरतो आमच्या लेकरांच्या आणि आपल्या सुद्धा. जोपर्यंत साला आई बापाचा श्वास सुरू आहे, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. आई बापाचा प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला पोरानो, भिंतीवरचा बाप कधीच खाली येत नाही आणि आपल्याला मिठीत घेत नाही. आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालावरून हात फिरवत नाही. पोरा, उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, मोठा उद्योजक होशील, लाखो आणि करोडो रुपये कमावशील, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस आणि त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस तरी तुझा गेलेला बाप, तो शिर्डीचा साईबाबा, तो तिरुपती तुला कधीच परत आणून देऊ शकणार नाही पोरा. म्हणून आयुष्याचं सत्य सांगतो बघ, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे पोरा, ज्या देवाचं नाव बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आहे पोरा, ज्या देवीचं नाव आहे. उगाच काहीतरी सांगत नाही बघ. लाखो आणि करोडो रुपये कमवलेल्या लोकांची व्यथा आणि यातना सुद्धा मी जाणतो बघ. हे बघ, इथं दाखला आहे बघ तुकोबारायांचा. उगाच काहीतरी सांगणार नाही. पुत्र व्हावा इसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा तुकोबाराया का सांगतात? कारण पुढच्या अध्यात्मात तुकोबाराया सांगतात, माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. कुठल्याही तीर्थाशी नाही गेलास तर चालेल, घरातला आई आणि बाप कळायला पाहिजे. पण आम्ही या जगातली सगळी तीर्थस्थानं केली, पण घरातला तो देव माणूस आम्हाला कधीच कळाला नाही. आणि घरातली ती माऊली मात्र आम्हाला कधीच कळाली नाही. आणि म्हणूनच हात जोडून सांगतोय, पोराला डॉक्टर नक्की करा, पोराला इंजिनियर नक्की करा, जग मुठीत घ्यायला पोराला नक्की शिकवा, पण त्याबरोबर पोराला हेही शिकवा, घरामध्ये एक बाप आहे, घरामध्ये एक आई आहे, हे पोराला शिकवा. उद्या पोरग तुझं चंद्रावर जाईल बघ, पण घरातला बाप आणि घरातली आई मात्र वेदनेनं आज सडल बघ. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, मोठी पॅकेज मिळाली म्हणून आमची लेकरं भुर्र करून विमानानं आता समुद्रा पलीकडे गेली, पण आई बाप मात्र इथं सडायला लागला. आई बाप मेला तरी सुद्धा लेकरं काही आमची परत आली नाहीत. कारण या शाळेच्या भिंतीने फक्त आम्हाला डॉक्टर दिले, इंजिनियर दिले, वकील दिले, एवढंच आम्हाला माहिती आहे. मातानो, भगिनीनो, शाळेच्या भिंतीने आमच्या शिक्षणाने फक्त डॉक्टर,
इंजिनियर अधिकारी आम्हाला दिले नाहीत, तर शाळेच्या चार भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात आणि तो माणूसच कुठं तर आम्ही विसरत चाललो. तो माणूसच कुठं तर आमच्या मधला मरून गेला. आणि म्हणून सांगतोय, एक वेळ पोराला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण पोराला बाप कळाला पाहिजे, पोराला आई कळाली पाहिजे, पोराला हे राष्ट्र कळालं पाहिजे, पोराला हे शरीर कळालं पाहिजे, पोराला मन कळालं पाहिजे. वयाच्या 14व्या वर्षी संभाजीराजांनी बुधभूषणम सारखा ग्रंथ लिहिला. एवढे तीक्ष्ण संभाजीराजे होते, पण तेच संभाजीराजे वयाच्या 32व्या वर्षी मृत्यूच्या दारात स्वतःच्या शरीराचे तुकडे करून घालतात. कारण बुद्धी बरोबर संभाजीराजांचं मन मजबूत होतं, संभाजीराजांचं शरीर मजबूत होतं आणि संभाजीराजांचे संस्कार सुद्धा तितकेच मजबूत होते. म्हणून मृत्यू सुद्धा थर 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 कापत होता संभाजीराजांच्या समोर. धर्मवीर संभाजी महाराज की. आम्ही आमच्या पोराला फक्त मार्क्स पाडायला शिकवले. पोराच्या शरीराचं काय, पोराच्या मनाचं काय? एखादं संकट येतं, पोरग आमचं खचतं. बस, जास्त वेळ मी तुमचा घेत नाही. 5 मिनिट, अजून 10 मिनिट जर असतील माझ्याकडे तर पुढे कंटिन्यू करतो. 10 मिनिट आहेत माझ्याकडे. ऐक माते, इथं दाखला आहे बघ. आज आपला 8 वर्षाचं 9 वर्षाचं पोराला उभं करायचं बघ. मी कोणावर टीका करत नाही, पण सांगतोय बघ काय सत्य आहे ते. या पोराला विचार बघ, तुझं वय किती बाळा? तुझं वय किती? तुझं वय किती? एज वय किती तुझा? थांबा, कोणी बोलू नका. तुझं वय किती? वय नाही, वय किती? तुझं वय किती? 10. दीदी तुझं वय किती? तुझं वय किती? ऐका जरा नीट बघायचं पालकांनो. आलोय तर हे बघा, आपली भानगड अशी आहे, आपल्याला एकदाच व्याख्यानाला बोलवतात आणि परत बोलवतच नाहीत ह्या माणसाच्या नादाला. म्हणून मी एकदाच आलोय तर ठोकून जातोय. परत तुम्ही बोलवा नाही तर न बोलवा. भिकाऱ्याला काय एक घर नाही दुसरं. तुम्ही परत बोलवा नाही तर मला माग शिव्या द्या 72. आणि मी काही येडा नाही आल्या आल्या 20 मिनिटात संपवायला. एवढा येडा आहे काय मी? दीदी तुझं वय किती? 13. तुझा? ऐका आता नीट ऐकायचं पालकांनो. वरच्या पालकांना दिसतोय का? दिसतोय. आवाज पुढे जरा गेलं की आवाज जरा सगळी पकडायला लागते मला. ऐका, फक्त मी यांना वय विचारायला लागलोय. अजून यांचं कर्तृत्व मी काही विचारलंच नाही. वय विचारतोय, वय फक्त. आत्मविश्वास बघा त्यांचा. किती वय? 12. एक तर म्हणते त्याला वयच नाही. ऐका मी हे बघा, ऐका, वय वर्ष 9 होतं संभाजीराजांचं. मी का सांगतोय महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या मातीला हे? कारण फक्त तुम्ही मार्कांचे ढीग लावलेत आणि तुम्ही फक्त ईर्ष्या केले आणि पोरांना फक्त पैसा कमवायला शिकवायला लागलाय तुम्ही. आणि मग ते पोरग पैसा कमवतय पण त्याचा वापर कसा करायचा हेच त्याला कळत नाही. ऐका, वय वर्ष 9 संभाजीराजांचं. छत्रपती शिवाजीराजांना कैद झालेले आहे औरंगजेबाच्या दरबारामध्ये. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आहे. इथं आम्ही फक्त इतिहासात जातीय तेढ निर्माण केली. खरं काय शिकायचं ते राहूनच गेलं. संभाजीराजे 9 वर्षाचे आहेत. औरंगजेबाच्या 50वा वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजीराजांना कैद झालेले आहे. औरंगजेबाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजीराजे गेलेले होते. का गेलेले होते तो इतिहास तुम्ही वाचा आणि तो समजावून घ्या. त्यावेळेला आपल्या बापाचं मनगट पकडून 9 वर्षाचे संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेलेले होते. आणि तिथं गेल्यानंतर छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली आणि छत्रपती शिवाजीराजांची कैद म्हणजे मृत्यूच्या दारामध्ये आता बाप उभा आहे आणि आपल्या जीवालाही धोका आहे हे 9 वर्षाच्या संभाजीराजांना कळालं. तरी सुद्धा संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात असे वाघासारखे चालत होते. आणि एक दिवस संभाजीराजे औरंगजेब बसलेले आहेत. कुठं बसलेले आहेत? कुस्तीच्या आखाड्यामध्ये बसलेले आहेत. आणि संभाजीराजांच्याकडे पाहत औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा हमने बहुत सुना है तुम्हारे बारे में, महाराष्ट्र के मिट्टी में कसरत करते हो, कुश्तियां खेलते हो, तो एक कुश्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ.
9 वर्षाचे संभाजीराजे भिले नाहीत. 9 वर्षाचे संभाजीराजे आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर घालतात आणि तीच नजर औरंगजेबाच्या नजरेत घालत औरंगजेबास उत्तर देतात, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीत नाही, मी कुस्ती कोणाशी धरणार? अरे पट्या, आपलं 9 वर्षाचं किती जोर मारतो, जोर किती मारतो. मी जोर नसतो मारत काका, मी मोबाईल घेऊन संडासात बसत असतो आणि मी तिथून गेम खेळतो काका. लाज जरा. आणि आईला लय कौतुक, आमच्या पोराला मला जेवढं कळत नाही बाई तेवढं त्याला कळतं. काय येड्याचा बाजार. पोरं संडासात मोबाईल घेऊन बसायला लागली. पोरग नुसतं 100 पैकी 100 मार्क पडतंय, संडासात मोबाईल घेऊन बसते, तिथनं शुभ सकाळ पाठवते मित्राला. संडासात शुभ सकाळ, संडासात शुभ सकाळ. आणि ती दुसरं कार्ट दुसऱ्या संडासात, तिथं मेसेज जातोय मित्राचा ते पण पाठवतोय शुभ सकाळ आणि त्याच्या खाली लिहितंय काय करतोयस. आता हे कशाला सांगतोय? भोंगळा बसलोया, 70 ग्रॅम झालंय, 30 ग्रॅम बाकी आहे. हे खाली लिहितंय नाश्ता चाललाय. कुठं औलादी? ही आमची पोरं, तुमची पोरं घामात भिजतात का मातानो? पोरं घामात भिजतात का तुमची? तुम्हाला वाईट वाटेल. 18 वर्षाचं पोरग गांजा पीत फिरायला लागलंय. नीट ऐकून घ्या जरा माझं, नीट ऐकून घ्या. परत हे बघा, तुम्ही मला बोलवा न बोलवा, माझ्या फेसबुकला जा, मला ट्रोल करा, मला अडवण्याचा प्रयत्न करा, मला थांबवण्याचा प्रयत्न करा. ज्याच्या पाठीमागे अशा विचारवंतांचे, छत्रपतींच्या सारखे सगळे अगदी बुद्धांच्या पासून विचार ज्याच्या पाठीशी असतात ते कधी थांबत नसतं, ते कधी भीत नसतं. आणि ते वास्तवतेला तर तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिड बाड तुका म्हणे सान तोर. त्या पंथातला मी आहे. ऐकायचं नीट. 21 वर्षाची पोरगी व्यसन करत फिरायला लागली, 17 वर्षाची पोरगी बापाच्या तोंडावर थुंकायला लागली. काय करायचं आम्ही? आई बापानं जगायचं कसं? काय तुम्हाला माहितीये का? 9वीची पोरं, 9वीची कार्टी. नीट ऐका. तुम्ही 5-50 लेकरांना भेटत असाल, लाखो लेकरांना मी भेटतो, नॉट ओनली इन महाराष्ट्र. आणि तुम्हाला वाटत असेल काही येत नाही म्हणून माईक घेऊन फिरताय. आय एम BFA इन भरतनाट्यम, नालंदा नृत्य कला महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे. माझे पहिले गुरुजी आहेत पंडित बद्रीप्रसाद कुलकर्णी आणि माझ्या दुसऱ्या गुरुजी आहेत पद्मभूषण डॉक्टर कनकरेले, फाउंडर ऑफ दी नालंदा. भरतनाट्यम जर नाचायला लागलो ना मी, भरतनाट्यम ताम तकिट तकता दिमित किट तकता दिमित किट तकता दित्र किट ताम तै तै ताम तै 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 ताम तै 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 ता तै तै त. लाजायला लागलो तर मातानं तुम्हाला लाजता येणार नाही एवढं मला लाजता येतं. म्हणजे तसा मी नाही, माझ्याकडे असं बघू नका, ऍक्टिंग आहे. आलं का लक्षात? पण मनोरंजनाच्या पुढे जाऊन परिवर्तन असतं हे कळाल्यानंतर हा विचार मंचावर माईक हातात घेतलेला आहे. मनोरंजनानं माणसाचं तात्पुरतं मनोरंजनानं आनंद मिळतो. परिवर्तन जर झालं ना, मगाशी सांगत होते ना साहेब, मी ऐकलंय, परिवर्तन जर झालं ना आपल्या बरोबर, ज्या वेळेला लाखो लोकांना वाटतं हा माणूस माझ्या बरोबर आहे, त्यावेळेला खऱ्या अर्थानं ते कधी होतं? जेव्हा तुमचं परिवर्तन होईल तेव्हा. जोपर्यंत मनोरंजनामध्ये तुम्ही अडकून पडलेला आहे, हा ज्या वेळेला परिवर्तनाच्या दिशेने तुम्ही जाल, जग तुमचं आहे. हे शिकवलं का पोरांना? 9वीची कार्टी गँग करतात, गँग. आणि 9वीची कार्टी बघ अशी, मित्राला सांगते मधलं, त्या पोरगीकडे कुणी बघायचं नाही, ती आपली आहे, आपला आयटम आहे, आपला तिच्यावर जीव गेलाय. आणि ह्याची अंडरपॅन्ट खाली आल्या, त्याला अजून अंडरपॅन्ट बा घेऊन देतोय आणि तिला म्हणतोय मी वाघ आहे. अरे हे हागरा वाघ आहे, याला हागाय बसल्या अजून धुवायचं कसं कमोड मध्ये नीट कळत नाही. ही पोरांची अवकात आहे. आणि ह्याला प्रेम झालंय. प्रेम तुझ्यासाठी चंद्र तोडीन. अरे लेका, तुला बल घालता येत नाही इथला भीतीवरचा, चंद्र तोडायचा चालला नालाय का? 3 वेळ वर चढतोय, 2 वेळ पॅन्ट खाली येते तुझी. तुला किती वेळ आम्ही भोंगळं बघितलं. आता ही काय अश्लील भाषा आहे का माझी? ही असभ्य भाषा आहे का माझी? अरे वास्तवता पटवून द्यायला लागलोय रे. हे ट्रोल करणाऱ्यानं जरा नीट ऐक जरा. इथं 17 वर्षाची पोरगी जेव्हा घरातनं जाते किंवा 16 वर्षाच्या पोराच्या खिशामध्ये जेव्हा गांजेची पुडी सापडते, त्यावेळेला बापाची काय हालत होती ना कार्ट्या, तुला कळणार नाही.
जेव्हा बापाचा फोन येतो ना, सर पोरगीच घरी आली नाही हो सर, आणि सापडले पण घरी नाही येत म्हणते, जरा तिच्याशी बोलता का, तिचं मन परिवर्तन करता का, तेव्हा त्या बापाची हालत इथं काळजाला घुसते ना रे. नालाय का ट्रोल करणाऱ्या, नीट ऐक. जरा 2 मिनिटासाठी ती लहान लेकर जरा शांत बसवायची. काय मी काय सांगतोय ऐका. ही पोर आहेत ना, या पोरी तर आम्हाला ना, या पोरी तुम्ही हे बघा, मी स्पष्ट बोलतोय, तुम्हाला राग आला 72, पण माझा ऐका जरा. या पोरींना जाणीव नाही, आई बापानं का मोबाईल हातामध्ये दिलाय अजिबात काय माहिती नाही बघा. आई बापाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायला लागले हे आमच्या लेखी. कसा मोबाईल हातामध्ये आलाय, काय काय केलंय, जाणीव नाही, जाणीव. लाईट गेली, चादर वर आणि आतनं चॅटिंग सुरू. माझ्या सोन्या, माझ्या पिल्ल्या, मला झोपच येत नाही, माझ्या राघू. तुझा राघू हागरा आहे, तुझ्या राघूला अजून अंडरपॅन्ट बाप घेऊन देतो या, तुला काय देणार आहे त्यो? नको का कानाखाली यांच्या द्याला, नको का यांना वास्तव. तुझं पोरग घामात भिजत का, पोरग घामात भिजत का? आज या वयामध्ये या वयामध्ये आपण 200, 250, 300 जोर मारतो. पायात बूट घातला की 20 किलोमीटर धावल्याशिवाय साला आपण थांबत नाही, गाडीच्या मागणं आपण धावतो का या वय. मला माहिती आहे शरीर का 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 तुम्ही शिकवलं का पोराला? व्यायामाचं महत्व त्याला सांगितलं का? ते घामामध्ये भिजतय का कधी? नाही भिजत. जरा पडलं की आईनं लागलो का मर. पोरांचे विनाकारण लाड करू नका आणि हसण्यात घेऊ नका. 2 मिनिटात थांबतो बघ इथं, पण थांबत असताना एकच गोष्ट सांगतो इथं माझ्या आलेल्या लेकींना सगळ्यांना. हे बघ, 1 मिनिटामध्ये सांगतो, मी इथं थांबतो, जास्त वेळ घेत नाही, मोजून फक्त 5 मिनिटं. लिसन टू मी. हे बघ, ते 5 म्हणत म्हणत पुढे जायचं असते. पहिल्यांदाच 2 तास बस म्हणलं कोण राहिलं असतं का इथं, पण आता खरंच 5 मिनिटात थांबायला पाहिजे. जरा थांबा जरा. काय एक दिवस जरा जेवण लेट झालं काय मरत नाही, आयुष्य गेलं नुसतं. लग्नाच्या पहिल्या महिन्यात जेव्हा हिरो होंडावरून जात होता, कसं जात होता नीट ऐका. लग्न झाल्यावर पहिल्या महिन्यात ती हिरो होंडा गाडी, पुढं हिरो, माग अशी होंडा. होंडा पण कशी बसायची, अशी अशी. आहा. आणि हिरो असा माग बघत. आता बघा 30 वर्षानंतर हिरो झाला 150 टनाचा, होंडा झाली 125 टनाची, तिचं पोरग झालं 75 टनाचं. गाडीवर बसली की गाडी क्विक जागेव पहिल्यांदा करते. 80 ॲव्हरेज देणारी हिरो होंडा 30 वर आल्या. पेट्रोल टाकाय गेल्यावर पेट्रोलवाला विचारतोय टाकी कुठं आहे? तुझं पोट माग घे, टाकी दिसना मला का, तोंडात पेट्रोल टाकून जाऊ दे टाकीतनं. अशी आमची हालत झाली अरे. आणि बोंबल मला बेटे झालाय, माझा साखर झाला, आणि ह्याचं घर करोडो रुपयाचं आहे आणि गोळ्यानी भरलंय, काय बोंबलायचं. हे जरा तुम्ही हसण्यात घेऊ नका, हे जरा माझं जरा तुम्ही आणि जरा आयुष्याला बघा, कमवतय आणि एक दिवस उप करून निघून जाते माकडासारखं कुठं तर. आणि ही सगळी खालची आपली वडत्यात, दणकं देतात, हानत्यात, खात्यात. जिवंत आहे तोपर्यंत जगायचं. आणि जगत असताना म्हणून शरीर, मन आणि आपली बुद्धी. बुद्धीला कुठलं खाद्य लागतं ते नंतर आपण, हा विषय आता आपला नाही. पण ऐका पोरीनं, आता 2 मिनिटामध्ये सांगतो, मी इथं थांबतो बघ. हे बघ, सोशल मीडिया हातामध्ये माझ्या आला बघ, फेसबुक माझ्या हातामध्ये आलं, इंटरनेट माझ्या हातामध्ये आलं बघ, हे सगळं जग माझ्या मुठीमध्ये घेतलं बघ. इथं बसून तुला अमेरिकेमध्ये काय चाललंय पोरी तुला कळतं बघ. हे 7 समुद्रा पलीकडे काय चाललंय तुला कळतं बघ. मुंबईमध्ये काय चाललंय तुला कळतं बघ. तुझा मित्र मैत्रीण एखादी कोसो दूर असेल तर तू व्हिडिओ कॉल करतेस पोरी, तू व्हिडिओ कॉल करतेस हे, आणि तासन तास तुझ्या मित्राबरोबर गप्पा मारतेस बघ, 1 फुटाच्या अंतरावरती. हे या 21व्या शतकामध्ये, या विज्ञान युगामध्ये पोरीनं तुम्ही सगळं जग मुठीत घेतलं. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता, आणि तो ताप अंगावर काढत माझ्या आईनं मला शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र तुम्ही विसरत चालला पोरीनं.
काल रात्रभर माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता, माझ्या बापाला 102 ताप होता, माझ्या बापाचं डोकं दुखत होतं, माझ्या बापाची कंबर दुखत होती. काल रात्रभर माझा बाप झोपला नाही, पण सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी शेतात कामाला गेला. हा बाप मात्र पोरांनो पोरीनं तुम्ही विसरत चालला. आणि म्हणून तुला शेवटच्या 2 मिनिटांमध्ये सांगतो बघ, 10वीला आहेस 12वीला आहेस ना, एक वेळ 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, 12वीला नापास झालीस तरी चालेल. सर काय सांगताय सर? सर आम्हाला इथं प्रत्येक जण म्हणतो 100 पैकी 100 मार्क्स पडले पाहिजेत आणि तुम्ही तर म्हणता नापास झालास तरी चालेल. हो पोरी, 12वीला नापास जरी झालेस तरी 72 बघ पोरी, पळत पळत जाण आपल्या बापासमोर उभी राहा आणि बापाला सांग, पप्पा खूप अभ्यास केला होता पप्पा, पण माझा विषय गेला पप्पा, माझा विषय गेला पप्पा. क्षणासाठी बापाला वाईट वाटेल बघ, पण दुसऱ्या क्षणाला तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुझा बाप तुला म्हणाल, पोरी गेलं वर्ष तर 72, परत अभ्यास कर, परत परीक्षेला बस, अजून एखादा गुंठा विकावा लागला तर चालेल, कर्ज काढावं लागलं तर चालेल, पण पोरी तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. पोरी तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. बघ तुझा बाप असंच म्हणाल, कारण त्या बापाला वाटत असतं माझ्या डोळ्यासमोर माझी पोरगी स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, माझ्या नंतर माझी पोरगी स्वतःच्या पायावर उभी असलीच पाहिजे, म्हणून रात्रंदिवस तो बाप मेहनत करत असतो. आणि म्हणून पोरीनं तुम्हाला सांगतो, हे बघ 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, 12वीला एक वेळ नापास झालीस तरी चालेल, तू नाही डॉक्टर झालीस तरी चालेल, तू नाही इंजिनियर झालीस तरी चालेल, तू नाही वकील झालीस तरी चालेल. आणि माझ्या गावच्या भाषेमध्ये मी तुला सांगतो बघ, हे बघ पोरी, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल पोरीनं 72, पण आयुष्यात असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. पोरी आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. त्याचं कारण पण असं आहे बघ पोरी, मेल्यानंतर बापाला जाळतात, चूक आहे पोरीनं. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरानो आणि पोरीनो, जर आपल्यामुळं जिवंतपणे आपल्या बापाला जर मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे ते रोज घरात मरत असतं बघ, रोज त्याची चिता जळत असते आणि त्या चितेला आपण अग्नी देत असतो बघ पोरी. म्हणून हात जोडून पोरानो, आजच्या या विचार मंचावरचा शेवटचा विचार तुझ्या काळजामध्ये पेरतो. हे बघ, काय वाटेल ते झालं तर आपल्यामुळं जन्मदात्या आईला, 4 भिंतींच्या शाळांना, आपल्या समाजाला, आपल्या राष्ट्राला मान खाली घालायला नाही लागली पाहिजे पोरीनो. पोरीनो, आणि म्हणून सांगतोय, त्याचं औषध पण तुला 1 मिनिटात देतोय. मी इथं थांबतो. आज पळत पळत जायचं, घरी जायचं, घरी नसेल तर इथं असेल तर इथं. हे बघ 2 प्रश्न आईला विचारलेस, आता आईला प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडू नको, तुला आई कळाली बघ. आता एक काम करायचं बघ, इकडे बघ, तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं, सकाळ दुपार आणि संध्याकाळ. हे सत्य आहे पण कुठल्याच पुस्तकावर आम्हाला सापडलं नाही. सकाळ दुपार संध्याकाळ तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं आणि ते रोज अन्न यावं म्हणून हा इन्शर्ट केलेला तुझा बाप सकाळी 7 वाजता घर सोडतून रात्रीच्या 10 वाजता घरी परत येतो, कारण माझ्या पोराच्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न आलं पाहिजे. आज पळत पळत जायचं घरी आणि आईकडे जायचं नाही तर त्या बापाकडे जायचं आणि जसा बाप समोर येईल पोरी पळत पळत जायचं आणि बापाला कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग, शाळेमध्ये कोण काय बोललं का पोरी, आई काय बोलली का, मैत्रिणी काय बोलल्या का, तुला काय पाहिजे का. तेव्हा बापाला घट्ट मिठी मारत बापाला सांगायचं, पप्पा मला कोणी काही नाही बोललं पप्पा, आई काही नाही बोलली, बाई काही नाही बोलल्या पप्पा, मला कोणी काही नाही बोललं पप्पा. पप्पा मी जेव्हा 1.5 वर्षाची होते पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा. आई रागवली तर अंगणामध्ये मी उभी राहत होती, सोसायटीच्या त्या गेट मध्ये मी उभी राहत होते आणि जसं तुम्ही येत होता तुमच्या गळ्यामध्ये पडत होती, हंबरडा पडून रडत होती, तुम्हाला मिठी मारत होती, आईची तक्रार तुमच्याकडे करत होती, पप्पा पप्पा मला आईनं मारलं. तुम्ही मला उचलून घेत होता, चल ग चल आपण दोघं मिळून आपल्या आईला मारू म्हणून तुम्ही माझी समजूत काढत होता. माझ्यासाठी त्या सोसायटीमध्येच तुम्ही घोडा होत होता, माझा घोडा म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती. पप्पा 1.5 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मी मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा मी आता मोठी झाली, शाळेला जाते, कॉलेजला जाते, पप्पा पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता, इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, हे का केलंस ते का केलंस, पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता, पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही, अरे हे ठेव पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते, मला काय लागलं तर मी आईला मागते पण तुमच्या समोर येत नाही. पण पप्पा आज व्याख्यान ऐकून आली पप्पा
आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. म्हणून मिठी मारते आणि म्हणूनच सांगतोय बघ पोरी, ए पोरी हे बघ, ए बापाची किंमत त्या पोराला विचारायची. कधी तर एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. 7-8 वर्षाचं पोरग, 7-8 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराला फक्त विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय र, तुझ्या बापाचं नाव काय. ए ते पोरग हातातली थाळी फेकून देतं, तोंडातला भात काढून टाकतं. ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. बापाची किंमत त्या पोराला विचारायची ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो, एखाद्या मॉल मध्ये घेऊन जातो ना पोरानं, तेव्हा सगळा तो मॉल आणि ते सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागं तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो, ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. आणि सणासुदी दिवशी कपडे घालून तुम्ही मिरवत असता, माझ्या बापानं घेतलं, माझ्या बापानं घेतलं. आणि त्यावेळेला पोरी ऐक, त्यावेळेला पोरी बिना बापाचं पोरग कुठल्या तर रस्त्यावरनं तुम्हाला बघत असतं, कुठल्या तर झाडाखाली उभं असतं. आणि त्या पोराला वाटतं माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. पळत पळत पोरग जातं, आपल्या आईच्या गळ्यात पडतं, हंबरडा फोडून आईला म्हणतं, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, मला काय मला. त्यावेळेला ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा जरा थांब, 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आईचं पैसे येत नाही, तर आईला माहित असतं 2 दिवसांना आपण लेकराला शर्ट घेऊन देऊ शकत नाही. दोघं एकमेकाला पकडून रडत असतात, पोरग बापाच्या आणि ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत. म्हणून सांगतो इथं बसलेल्यांना, आहे ना बाप घरात, जायचं नाच कडकडून मिठी मारायची. यापेक्षा औषध या जगात दुसरं कुठलं असू शकत नाही. बघ तुझं जेव्हा लग्न ठरतं ना पोरी, तुझं जेव्हा लग्न ठरतं ना ग, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बघ. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं पै मिळालं, सगळ्या घरात आनंदी आनंद. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप रडत असतो, कारण बापाला कळतं 20 वर्षाचं हे पाखरू भुर्र करून उडून जाणार आहे. आईच्या डोळ्यात पाणी आलं तर आईला ओरडतो, रडायचं नाही का, अजिबात रडायचं नाही बाग. पोरगीला हसत हसत पाठवायचं आहे बाग, रडायचं नाही. आता रोज रोज तिचा चेहरा बघायला आपल्याला मिळणार नाही बाग, रडायचं नाही. आणि बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं येड आंघोळीला जातं ना, आंघोळीच्या पाण्यामध्ये भडा 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 रडत. आणि बाहेर आल्यावर तुझी आई म्हणते, अहो डोळं का लाल झालं, तर आईला म्हणतं साबण गेला ग डोळ्यात, शॅम्पू लावला होता ग, शॅम्पू गेला डोळ्यात. ए पोरी शॅम्पू नाही गेला ग, तुझ्या आठवणीत तुझा बाप आंघोळ करताना रडला ग पोरी, तुझा बाप रडला. हा बाप आम्हाला कळेना झालाय. हे तांदूळ पडून ज्या वेळेला तू नवऱ्या बरोबर चाललेली असतेस ना, तर पहिला हंबरडा तुझी आई फोडते. पोरी घरला कसं जाऊ ग, कसं जाऊ घरला. 20 वर्षाचं माझं पाखरू माझ्या डोळ्यासमोरून चाललंय ना, आम्ही दोघं इथं परक्यासारखं उभं राहिलोय. घरी आज कसं जाऊ, घरच्या भिंती मला खायला उठतील की माझ्या माग मम्मी मम्मी करणार, माझं पाखरू आज मला घरात दिसायचं नाही. पण त्या लग्न मंडपात तुझा बाप हसत हसत फिरत असतो बघ, सगळ्याला ओरडतो, का रडताय, का रडताय. कोणी रडायचं नाही, माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, कोणी रडायचं नाही, चला तिला हसत पाठवा. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन जातो, दरवाजा उघडतो, तो मग दोघांना गाडीमध्ये टाकतो, तुला हसत असतो, म्हणतो जा पोरी जा पोरी जा, चल जा जा जा. तुझी गाडी निघून जाते, तुला वाटतं माझा बाप असाच आहे, माझा बाप असाच आहे. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी मी इथं थांबतो बघ, पण थांबत असताना एकच गोष्ट तुला सांगून जातो बघ. तुझा बाप रडला पोरी, तुझा बाप रडला, पण फक्त तो तुला दिसला नाही पोरी. कारण तुला अर्धाच सिनेमा माहिती आहे. तुझा बाप रडला, कधी रडला तेवढं सांगतो, मी माईक हातातून खाली ठेवतो बघ. हे बघ जशी तुझी गाडी निघून जाते ना ग पोरी, जशी तुझी गाडी निघून जाते पोरी, त्या लग्न मंडपात बाप तुझा परत येतो बघ. महिनाभर खरेदी करत असते, शॉपिंग करत असतेस, पण शॉपिंग करत असताना तुझ्या बापाच्या वेदनेकडे तू कधी बघितलं नाहीस बघ पोरी. हे बघ
त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो, सगळा लग्न मंडप मोकळा पडलेला असतो, तिथं येतून लग्न मंडपवाल्याला बोलवतो, इकडे रे बाबा तुझं किती पैसे, आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील, पैशाचा पुडका घेऊन ते बिचार गरीब फिरत असतं. हे जेवणवाल्या, जेवण काय झाक बनवलं होतंस, लोक बोट चाटत गेली, पोरं तर लाडू घेऊन पळत होते, हे तुझं, हे पैसे, हे बस्तवाल्या काय कपडं दिलं होतंस रे, बाबा माझं लेकरू काय झाक दिसत होतं, हे तुझं पैसा, वाजंत्रीवाल्या ठरल्याप्रमाणे हे तुझं पैसा, 1000 रुपये तुला जादा बाबा, कारण काय काय वाजवत होतास. हे पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिक्कारी होतो, पोरी भिक्कारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं वाटतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं वाटतो. आणि पोरी संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझं कपाट उघडतो आणि तुझ्या कपाटातल्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशी ओली करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. ए पुरी, तुझी आई हंबरडा फोडून रडते बघ, आणि हंबरडा फोडून रडत असताना तुझी आई तुझ्या बापाला म्हणते, आहो सावरा की स्वतःला, किती रडताय. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, त्या ओढणीनं स्वतःचं डोळं पुसतो, त्या ओढणीचं मुक घेत माझी लेक करत जो रात्रभर हंबरडा फोडतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांबाराकडून 2 टाक घालून घेतो, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत जो चप्पल तुला घेऊन येतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. रात्री कितीही थंडी वाजत असली तरी आपल्या अंगावरची चादर हळूच शेजारच्या लेकराच्या अंगावर जो टाकतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. 100 किलोचं पोतं या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये घेऊन जाऊन टाकतो. हमाली करणाऱ्या त्या बापाचं नाव, त्या माणसाचं नाव बाप आहे पोरी. दिवसभर शेतात काम करतो आणि रात्री वॉचमन म्हणून कुठल्या तर कारखान्याच्या पुढे उभा असतो आणि रात्रभर आपल्या लेकरांच्या साठी जो जगतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हॉटेलच्या बाहेर गाड्या लावण्याचं काम करतो, गाड्या लावतो, जेवण करून ज्या वेळेला ग्राहक बाहेर येतो तेव्हा त्यांना गाड्या काढून देतो आणि हळूच हात पुढं करतो आणि 50-20 ची नोट मिळाली की आपल्या लेकीसाठी जो खिशात साठवून ठेवतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्ही इंजिनियर व्हा, तुम्ही वकील व्हा, सगळं काही तुम्ही व्हा, पण तुमच्यातला माणूस कधीच मरू देऊ नका. प्रचंड पैसा मिळाला पाहिजे, मीही त्या मताचा आहे. करोडो रुपये पण कमवले पाहिजेत, का नाही कमवायचे, का नाही कमवायचे, करोडो रुपये मला कमवायचे आहेत. आणि जो बाप 5 रुपयाचा वडापाव आणून मला चारत होता, त्या बापाला या जगातल्या सगळ्यात मोठ्या हॉटेलमध्ये मला नेऊन बसवायचं आहे आणि तिथं मला बापाबरोबर जेवण करायचं आहे. ही स्वप्न उराशी बाळगा. ज्या बापानं मला सायकलवरून शाळेसाठी नेऊन सोडलं, खांद्यावरून मला शाळेसाठी माझा बाप घेऊन जात होता, त्या बापासाठी 1 करोडची गाडी आणून मला समोर उभी करायची आहे. या देहाने पेटून उठा पोरानो, या देहाने पेटून उठा. कितीही मोठं व्हा पण तुमच्यातला माणूस मरू देऊ नका. कितीही मोठं व्हा, या राष्ट्राला, या मातीला कधी विसरू नका. या गुरुवर्यांना तुम्ही कधीच विसरू नका. आपल्या समाजाला तुम्ही कधीच विसरू नका. ज्या समाजासाठी झटलेले जे महामानव आहेत, क्रांतिकारक आहेत, त्यांना कधीच विसरू नका. आणि मग बघा किती प्रचंड ताकद तुमच्यामध्ये येते, किती ऊर्जा तुमच्यामध्ये येते. फक्त अन्नातून ऊर्जा येते. चूक आहे पोरानो, अन्ना बरोबर आपल्या चांगल्या कर्मातून सुद्धा प्रचंड ऊर्जा आपल्याला मिळत असते. लक्षात घ्या, प्रचंड ऊर्जा आपल्याला मिळत असते. म्हणून अन्ना बरोबर आपलं कर्म आणि आपले विचार तितकेच श्रेष्ठ असतात. हे एवढं मी सांगतो आणि वेळेअभावी थोडासा मी इथं थांबतो. पण पुन्हा कधी आपली भेट झालीच तर पुन्हा वेगळ्या विषयाला हात घालून मी आपल्यासाठी इथं उभं राहतो. आपण आलात, जवळजवळ 1 तास इथं तुम्ही बसलात, आपल्या ऋणामध्ये राहून मी इथं थांबणं पसंत करतो. ज्या लेकरांनी माझ्यासाठी आले, जी लेकरं आली, माझी वेळ घेतली, तारीख घेतली आणि इथं मला बोलवलं. बाळानो, आपल्यासारखे लेकरं जोपर्यंत समाजामध्ये आहेत तोपर्यंत या राष्ट्राकडं तिरक्या नजरेनं बघण्याचं कोणाचं धाडस होणार नाही. अशा लेकरांच्या पाठीशी आपण राहा, यांना आशीर्वाद द्या. एवढं बोलतो आणि मी इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी
जय धर्मवीर संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ माते की छत्रपती शहाजी महाराज